वितरित झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांची पडताळणी ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती करेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। तर यावरनं मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी टीका केली आहे। मुख्यमंत्री काय किंवा कुणालाही कुठल्याही मंत्र्याला जात वैधता आणि पडताळणी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असं ते म्हणालेले आहेत। ओबीसी सब कमिटी जी आहे त्याचा चेअरमन म्हणून मी सांगतो की ही माहिती आम्ही बोलू की कुठल्या कुठल्या प्रांतांनी कुठल्या तहसीलदारनी कुठले कास्ट सर्टिफिकेट दिलं आहे ही माहिती आम्ही बोलवणार आहे। त्यात जर आम्हाला असं वाटलं की खोटे प्रमाणपत्र इश्यू झाले आहे, खोळातोड झालेली आहे, त्यावर मात्र अंतिम निर्णय माननीय शासन घेईल। पण आमची ओबीसी सब कमिटी पहिला हे व्हेरीफाय करेल की खरंच या ठिकाणी खोटे प्रमाणपत्र इश्यू झाले आहे का, त्या ठिकाणी काही खोडतोड झालं आहे का, हे आम्ही पहिले तपासू। जर हा क्वांटम या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाढला असेल किंवा चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर मग मात्र त्या गोष्टीचा नंतर विचार करता येईल। राज्याचा कायदा आहे त्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही। म्हणून हे मंत्रिमंडळ जे करतंय ते केवळ उद्या मराठा, कुणबी आणि इतर जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतंय। माननीय मुख्यमंत्र्याला की आपण मराठा आरक्षणाची कमिटी वेगळी, ओबीसीची वेगळी, अशा पद्धतीच्या कमिट्या करून या ठिकाणी जातीय संघर्ष वाढवू नका। त्या कमिट्या तात्काळ बरखास्त करा।